सर फलटणचं एक प्रकरण गाजलंय खरं तर ओबीसी भगिनी ज्या आहेत डॉक्टर पुन्हा आत्महत्या केलेल्या आहे आणि त्यावरून मुख्यमंत्र्यांनी जे आहे ते खासदारांना आणि तिथल्या आमदारांना माजी खासदार आणि आमदारांना क्लीन चिट दिलेली आहे. मात्र आज पुन्हा एकदा त्यांच्यावरती वेगवेगळ्या पद्धतीचे 5 आरोप झालेले आहेत नाईक निंबाळकरांनी. कसं पाहता या सगळ्या घटनेकडे आणि काय भूमिका आहे? मुळात मुख्यमंत्री महोदयांनी फलटण मधला कार्यक्रम नाकारायला पाहिजे होता. अशा एवढ्या संवेदन विषयाच्या पार्श्वभूमीवरती एकतर महाराष्ट्रामधला पालक आपल्या मुलीला एखाद्या वसतिगृहामध्ये ठेवावं की नाही ठेवावं, आपल्या मुलीला गावापासून दूरच्या शहरामध्ये शिक्षणासाठी बसनं वगैरे पाठवावं की न पाठवावं या चिंतेत आहे. डॉक्टर संपदाची आत्महत्या नाही तर डॉक्टर संपदाची हत्या झालेली. मग हत्या कुणी केली, का केली, कुणावरती संशयाची सुई आहे, त्याचा तपास झाला पाहिजे ना. तपास होण्या अगोदर तुम्ही क्लीन चिट देणं मला वाटतं हे प्री मॅच्युअर लक्षण आहे. मुख्यमंत्री महोदय, आम्ही तुमच्याकडून खूप मोठ्या अपेक्षा बाळगून आहोत आणि तुमच्याकडून खूप मोठ्या उमेदीच्या अपेक्षा असताना तुम्ही एका माणसाला त्यांच्यावरती जर आरोप केले गेले असतील तर त्याची चौकशी व्हायला हवी होती ना. आणि मुळात फलटण मध्ये येऊन तुम्ही जो या पुढाऱ्याला क्लीन चिट देण्याचा प्रयत्न केला हा मला वाटतंय देवेंद्र फडणवीस साहेब तुमच्याकडून ह्या अपेक्षा नव्हत्या. आम्ही तुमच्यावर खूप मोठा विश्वास ठेवून आहोत. तुमच्याकडून खूप मोठ्या पुढील कालावधीमध्ये तुम्ही एक चांगलं प्रगल्भ नेतृत्व करणार आहात अशी आमची उमेद आहे. आणि मग आमच्या मनामध्ये तुम्ही अशा वक्तव्यानं किंवा अशा एखाद्या माणसाला क्लीन चिट देण्यानं, कारण तो जो माजी खासदार आहे या खासदाराचा स्वराज कारखाना नावाचा एक कारखाना आहे आणि त्याच्यावरती एवढे आरोप आहेत की त्याला जर तुम्ही क्लीन चिट देत असाल तर प्रशासन त्याच्यावरती कशी त्याची चौकशी करेल, कसं त्या माणसाला बेड्या ठोकेल. आणि मुख्यमंत्री महोदय, मला वाटतंय तुम्ही मुख्यमंत्री पदावर आहात. महाराष्ट्राच्या 12-13 करोड जनतेच्या दायित्वाची जबाबदारी तुमच्यावर आहे. तुम्ही न्यायमूर्तीच्या भूमिकेत जाऊ नका ना. तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहात. अशा पद्धतीनं तुम्ही आमच्या मनामध्ये विश्वास निर्माण केला पाहिजे. आज महाराष्ट्रामधल्या शिकणाऱ्या मुलीच्या वडिलांच्या किंवा आईच्या मनामध्ये आपल्या लेकीला शिकवायचं की नाही ही खूप मोठी त्यांच्या मनामध्ये चिंता आहे. ती चिंता दूर करायला या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी पुढे आलं पाहिजे की एखाद्या माणसावर आरोप होत असताना त्याला क्लीन चिट देऊ नये अशी माझी एक कार्यकर्ता म्हणून माननीय मुख्यमंत्री महोदयांना विनंती आहे. आजच्या या पक्षप्रवेशा संदर्भामध्ये